की जिथं राजन पाटील ज्या बाजूला असतील त्याचा आमदार यावेळेला पाडला। ते मग तो अॅट्रॉसिटी सारख्या केसेस, विनयभंगासारख्या केसेस हे सातत्यानं लोकांच्यावर केल्यामुळं या मोहोळ तालुक्यातला माणूस आवाज उठवत नाही, त्याच्या मनामध्ये एक दहशतीचं वातावरण आहे, यांच्या विरोधामध्ये कोण बोलायला तयार होत नाही। त्याचं कारणच हे आहे की सरकारी यंत्रणांचा, शासकीय यंत्रणांचा, विशेष करून पोलीस यंत्रणांचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर गैरवापर करण्याची यांनी एक पद्धत विकसित केलेली आहे। पाटील व्यक्तीचं व्यक्तिमत्व जे आहे किती विकृत स्वरूपाचं आहे, किती घाणेरड आहे आणि महिलांच्या बाबतीमध्ये किती हीन दृष्टिकोन ठेवणार आहे, असा व्यक्ती या तालुक्याचा कारभारी असू शकतो। त्यांनी तहसीलच्या कामाकरता अंगाला यायचं आणि एमएसबीच्या कामाकरता मोहोळ यायचं, पेनूरच्या माणसांनी आधी मोहोळ यायचं आणि उलटा अंगाला जायचं। हा कुठला धंदा काढणार? उदाहरणार्थ कोल्हापूर तहसील काय, एकच तहसील काय पूर्ण कोल्हापूरसाठी, म्हणजे कोल्हापूर शहराच्या परिसरात 20-25 लाख लोकसंख्या वाढ झाली म्हणून त्याचं विभाजन झालं। त्यामुळं राजन पाटलाची जी काही कार्यकर्त्यांची फौज आहे, ही फौज जी आहे ना, ही त्यांना सुद्धा हा नेता नको आहे। मोहोळमध्ये अप्पर तहसील कार्यालयाची मागणी ही होण्याचा प्रश्नच नव्हता। एवढंच काय, दुय्यम निबंधक कार्यालय सुद्धा दुसरं व्हावं अशी मागणीच नव्हती। त्यामुळं आपल्या इलाक्यात संबंधित प्रशासकीय कार्यालय आली की तो प्रशासकीय अधिकारी सुद्धा आपल्या ताब्यात येईल की अनगर हे मोहोळ तालुक्याचं मध्यवर्ती ठिकाण। कुठल्या अँगलने मोहोळ तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाण हा अभिमान आहे असं सांगणारा जो नेता आहे, त्या नेत्याच्या गावामधली संस्कृती काय असेल हे असे काही गुंड कार्यकर्ते पाळलेले आहेत। कारण स्वतःच म्हणतात 302ची कर्म भावणारी माझी पोर आहे, त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते काय प्रवृत्तीचे असतात। अहो, जर तहसीलदारनं यांचं ऐकलं नाही तर त्या तहसीलदारवरच अॅट्रॉसिटी एखादी दाखल होईल। ते मग त्यांचं त्यांनी सगळीकडे हात ठेवलेले, ते आता घड्याळाबरोबर असले तरी भविष्यात कधी तुतारीत जातील याचा काही नियम नाही, कधी शिवसेनेत जातील नियम नाही। मध्यंतरी भाजपमध्ये पण चालले होते, सगळ्याला माहित आहे आणि सगळ्याला हे संधान बांधून आहे, सगळ्याशी संधान बांधून आहे। मध्यंतरी विजयसिंह मोहिते पाटलांना घरी आणून सत्कार केला, धैर्यशील मोहिते पाटलाला घरी आणून सत्कार केला, दोनदा निवडणुकीच्या आधी आणि नंतर सुद्धा। म्हणजे एका बाजूला तुतारीच्या नेत्याबरोबर संधान, दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबरोबर संधान, तिसऱ्या बाजूला सत्तेमध्ये घड्याळासोबत अजितदादांच्या सोबत राहायचं। म्हणजे हे इतके निर्लज्ज आहे की हे स्वतःला फार स्वाभिमानी समजतात, परंतु यांनी स्वाभिमान नुसता घाण नाही ठेवला तर विकून टाकले। सत्यकाम न्यूजमध्ये नमस्कार। नमस्ते। सध्या जे राजकीय आणि जे मोहोळकरांचे जे आपण जे म्हणतो महत्वाकांक्षी असा जो जी प्रशासकीय कार्यालय जी अप्पर तहसील कार्यालय हे अनगरला नेण्याचा प्रयत्न केला, त्याबाबत नेमकी काय घटना, नेमकी तुम्हाला घटनाक्रम काय सांगू शकाल? सुरुवात केली काय झालं या बाबतीमध्ये अनगरकरांनी अतिशय गोपनीयता पाळली। मध्यंतरी ज्या वेळेला त्यांच्याकडं दुय्यम निबंधक कार्यालय त्यांनी अनगरला नेलं, त्यावेळेला त्याच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये फार त्या बाबतीतही रोष निर्माण झाला। परंतु जेव्हा लोकांच्या लक्षात असं आलं की आपण आपलं खरेदी खत करण्याच्या करता अनगरला जायची आवश्यकता नाही, कुठल्याही आपण दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाऊ शकतो, ते ऐच्छिक आहे आणि त्यामुळं त्यांना त्याचा कॉन्फिडन्स वाढला की आपण अजून एखादं कार्यालय आणू शकतो। आणि याकरता म्हणून त्यावेळेला त्यांनी अनगरला अप्पर तहसील कार्यालयाच्या करता प्रस्ताव जो आहे तो दाखल केला। वास्तविक अप्पर तहसील कार्यालयाची मागणी मोहोळ तालुक्यामधून कुठूनही झालेली नव्हती। मोहोळ तालुक्यातल्या जनतेमध्ये तशा पद्धतीचं कुठेही डिमांड आहे असं कुठेही त्या ठिकाणी बातमी सुद्धा वर्तमानपत्रात आलेली नव्हती। अप्पर तहसील कार्यालयाची मागणी कधी होते? जेव्हा एखाद्या तालुक्याची लोकसंख्या पूर्वीच्या लोकसंख्येच्या जवळपास दुपटीच्या जवळ जाऊन पोहोचते आणि असलेल्या तहसील कार्यालयामध्ये सर्वसामान्य नागरिकांची प्रकरणं फार मोठ्या प्रमाणावर प्रलंबित राहतात आणि लोकांना भौगोलिकदृष्ट्या संबंधित तहसील कार्यालयामध्ये येण्या जाण्याच्या करता अडचण होते आणि ह्या सगळ्या कारणामुळं अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती महाराष्ट्र राज्यामध्ये काही तालुक्यांमध्ये यापूर्वी झालेली आहे। त्यामध्ये जिथं काही तालुक्यांची लोकसंख्या 10 लाख, 15 लाख, 20 लाखापर्यंत गेलेली आहे,
लोकसंख्या त्या ठिकाणी अशा एकदमच मोठ्या झालेल्या जुन्या तहसील कार्यालयाच्या बाबतीमध्ये उदाहरणार्थ कोल्हापूर तहसील कार्यालय एकच तहसील कार्यालय पूर्ण कोल्हापूरसाठी म्हणजे कोल्हापूर शहराच्या परिसरासाठी जसं पुण्यामध्ये हवेली तहसील कार्यालय म्हणून हवेलीचं विभाजन झालं, पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालय झालं, आता पुन्हा विभाजन झालं आणि लोणी काळभोर अप्पर तहसील कार्यालय झालं. हे 20-25 लाख लोकसंख्या झाली म्हणून त्याचं विभाजन झालं. मूळची 2011 पर्यंतची लोकसंख्या आपली माझ्या माहितीप्रमाणे 3 लाखाच्या आसपासच आहे आणि त्याच्यामुळं मोहोळमध्ये अप्पर तहसील कार्यालयाची मागणी ही होण्याचा प्रश्नच नव्हता. एवढंच काय दुय्यम निबंधक कार्यालय सुद्धा दुसरं व्हावं अशी मागणीच नव्हती. कारण त्याचा निकष असा आहे एका वर्षामध्ये किमान 8,000 नोंदी झाल्या पाहिजे. इथं आपल्याकडे ऑलरेडी एका वर्षात फक्त 6,000च होतं. आता जे अनगरला जे दुय्यम निबंधक कार्यालय झाले होऊन आता 4 महिने झाले, आतापर्यंत फक्त 24 का 27 नोंदी झाल्या. काहीच नाही. म्हणजे त्या ठिकाणचा जो एक कर्मचारी जो आहे त्या ठिकाणची इमारत, सरकारी खर्च, हा सगळा खर्च जो आहे तो एवढा अफाट खर्च जो होतो सरकारी यंत्रणेवर त्याची काही आवश्यकताच नव्हती. म्हणजे सत्ता असल्यानंतर त्या सत्तेचा उपयोग जनसामान्याच्या सुविधेसाठी, जनसामान्याच्या उपयोगासाठी करण्याच्या ऐवजी माझ्या स्वतःच्याच गावात सगळं आलं पाहिजे आणि ते तोडून मोडून नियम धाब्यावर बसवून हे सगळा प्रकार चाललाय. नगरपालिका सुद्धा ते अनगर हे खेडेगाव आहे, कुठल्याही दृष्टिकोनातून अनगर हे शहर झालेलं नाही आणि कुठल्याही शहरीकरणाचा दूरपर्यंत तिथं स्पर्श सुद्धा नाही. अशा अनगरमध्ये लोकसंख्येचा निकष तर पूर्ण होतच नव्हता. त्यांनी शेजार पाजारच्या वाड्या वस्त्या त्याला जोडल्या आणि कागदावर फक्त लोकसंख्या दाखवली आणि एक प्रकारे शासनाची दिशाभूल. त्यात आमचीही काही चूक आहे, आम्हालाही त्याचं गांभीर्य लक्षात आलं नाही. जिल्हा परिषदमध्ये ठराव आला होता त्यावेळेला आम्ही इतर ठरावांना पाठिंबा देतो तसं त्याला दिला, परंतु नंतर ते आमच्या लक्षात आलं. एकदा चूक लक्षात आल्यानंतर पुन्हा पुन्हा जर त्याच चुका करण्यासाठी जर होऊ दिल्या ना त्याच्याबरोबर राहिलं तर यांना त्यामुळं एक उन्माद निर्माण होऊ शकतो आणि काही जरी झालं तरी लोकांना आपल्या दारात यायला लागलं पाहिजे, नाक घासत लोक आपल्याकडे आली पाहिजे. त्यांची नाकाबंदी करण्याच्या करता सरकारी यंत्रणेचा यथेच्छ वापर आपल्याला करता आला पाहिजे. मोहोळवरचं वर्चस्व त्यांचं संपुष्टात आलेलं आहे जवळपास. त्यामुळं प्रशासनातले अधिकारी पूर्वी जसं त्यांचं एकतर्फे ऐकायचे तसं आता ऐकत नाही. त्यामुळं आपल्या इलाक्यात संबंधित प्रशासकीय कार्यालय आली की तो प्रशासकीय अधिकारी सुद्धा आपल्या ताब्यात येईल. तो त्या ठिकाणी जर तो ऐकलं नाही त्याने तर त्याला उद्याच्याला त्याच्यावर एखादी अट्रॉसिटी करता येईल, त्याला विनयभंगाच्या केसमध्ये अडकवता येईल आणि ह्यांची यापूर्वीची ही वर्किंग स्टाईल सगळ्याला माहीत आहे. त्यामुळं अधिकारी त्या भागातले दबावात काम करतात आणि मग सगळीच कामं त्या संबंधित अधिकाऱ्यांनी कुठल्याही सामान्य माणसाचं काम असेल ते काम जोपर्यंत अनगरकर एनओसी देणार नाही तोपर्यंत त्याला साधा उत्पन्न दाखला सुद्धा मिळणार नाही, त्याला रेशन कार्ड मिळणार नाही. सगळ्याच कामात तहसील कार्यालयामध्ये प्रत्येक माणसाचं संबंधित शेकडो काम असतात. जमीन खरेदी विक्री करणं म्हणजे जमिनीची खरेदी विक्री करायची असेल तर त्याला कागदपत्र काढावे लागणार, कागदपत्राच्या करता रेकॉर्ड रूम मध्ये अर्ज करावा लागणार, तहसीलदारकडे अर्ज 30 वर्षाची कागदपत्र पाहिजे, बरोबर आहे. आणि जर तो त्यांच्या पार्टीचा नसेल संबंधित व्यक्ती तर हे तहसीलदारला सांगणार कागदपत्र उपलब्ध नाहीत म्हणून द्या लिहून त्याला. म्हणजे त्याचं गरज असेल त्याला जमिनीची विकून पैसे घ्यायची किंवा कोणाला तरी जमीन विकत घ्यायची असेल तर त्याचा तो व्यवहार आणून बसणार. असे अनेक आपल्याला उदाहरणं त्या ठिकाणी देता येईल आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी तहसील कार्यालयाची आवश्यकता नसताना ते झाल्यामुळं सर्वसामान्य लोकांची कुचंबना होणार आहे. कुठल्याही दृष्टिकोनातून अनगरचं तहसील कार्यालय भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाणी नाही. त्यांनी जो जिल्हाधिकारी यांच्या मार्फत तहसीलदारांनी जो अहवाल दिला आहे राज्य शासनाला त्या अहवालामध्ये असं म्हटलंय की अनगर हे मोहोळ तालुक्याचं मध्यवर्ती ठिकाण. कुठल्या अँगलने मोहोळ तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाण आहे? अनगर हे माढा तालुक्याच्या बॉर्डरवर आहे, सीमारेषेवर आहे, एका कोपऱ्यात आहे आणि ते मध्यवर्ती नसताना मध्यवर्ती म्हणून आहे असं सांगणं ही सुद्धा प्रशासकीय दृष्ट्या शासनाची फसवणूक आहे, शासनाची दिशाभूल आहे आणि दबाव तंत्र वापरून हे सगळं केले. तुम्हाला ज्यावेळेस कळालं की अनगरला तहसील कार्यालय नेले त्यावेळेस तुम्हाला
काय म्हणजे कसा लढा उभा केला आणि तुम्ही संघर्ष समिती कशी उभा केली, कारण त्याला यश आलेलं आहे बऱ्यापैकी. नाही, हा लढा जो आहे तो सर्वसमावेशक, तो सर्वांच्या संमतीनंच तो उभा राहिला. याच्यामध्ये सुरुवातीला दीपक गायकवाड जे पूर्वीपासूनचे राजन पाटलांचे विरोधक आहेत, दीपक गायकवाड यांनी एक पत्र राजन पाटील यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून लिहिलं आणि त्यांनी त्यांचा विरोध प्रदर्शित केला. त्याच्यानंतर आम्ही सगळेजण मिळून एकत्रित यायचं ठरवलं आणि मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीची त्याच्यामध्ये स्थापना केली. तालुक्यातले सर्वपक्षीय नेते आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि वेगवेगळ्या संघटनांचे प्रतिनिधी ज्यांना अनगरच्या तहसील कार्यालयामध्ये तहसील कार्यालयाला विरोध आहे अशी सगळी माणसं पूर्ण मोहोळ तालुक्यातनं तिथे एकवटली आणि त्याच्यातून हा लढा उभा राहिला. आता कसं या लढ्यामध्ये सर्व एकजुटीने या लढ्यामध्ये आले, एकत्र आले, संघर्ष समिती उभा केली, लढा दिला. तो या काही प्रमाणे यशाला आपल्याला दिसलं या ह्याच्यामुळं, पत्रामुळं, मुख्यमंत्री सहीमुळं, विरोधामुळं काय असेल ते. पण त्याच्यामध्ये श्रेयवादाचा सुद्धा थोडा जरा असं वाद उठवणार असं वाटतं, कारण ते काही मंडळी जी आहेत जी उच्च पदावर अजून गेलेली पण सुद्धा नाही, पण तरी पण की आम्ही घडून आणलं, आमच्यामुळे झाले, असं काही बातमी प्रसारित मुद्दाम करत असं वाटतं का तुम्हाला? नाही, कुणीही त्याचं काही वेगळं श्रेय घ्यायचा प्रयत्न केला नाही. मुळात मी असं म्हणतो की मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीचं यश नाही, तर ते मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेचं ते यश आहे. कारण जनता पाठीशी असेल तरच त्या समितीला अर्थ आहे, सामान्य नागरिक पाठीशी असेल तर त्या नेत्याला महत्व आहे. त्यामुळं नेता हा जो आहे तो नागरिकांच्या पाठिंबा असेल तर त्या नेतेपणाला महत्व असतं. त्यामुळं नागरिकांनी पाठिंबा दिला, उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, म्हणून मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती ही तेवढी ताकदवर होऊ शकली. त्यामुळे तिला महत्व येऊ शकलं. कुणीतरी यामध्ये प्रयत्न करत असतं. विशेष करून मला चरणराज चौरेचं कौतुक केलं पाहिजे, कारण त्यांनी तो जिल्हाध्यक्ष आहे शिवसेनेचा सत्ताधारी पक्षाचा, त्यांनी धाडसानं मुख्यमंत्र्यांना भरत गोगोलेंच्या माध्यमातून तिथं गाठलं, आम्हाला सगळ्यांना तिथं ते घेऊन गेले आणि बाकी मग दीपक गायकवाड असतील, संजय क्षीरसागर असतील, या सगळ्यांनी मिळून तिथं मुख्यमंत्र्याकडे आग्रह केला. आमचा संतोष अण्णा त्यामध्ये होता, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना व्यवस्थित समजावून सांगितलं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी या नेते मंडळींना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला की या कार्यालयाला फार मोठा विरोध आहे, अनगर या ठिकाणी तहसील कार्यालयाची आवश्यकता नाही, मोहोळ तालुक्याला दुसऱ्या तहसील कार्यालयाची आवश्यकता नाही. मोहोळ तालुक्यामध्ये कुरुल कामतीसारखा जो भाग आहे, जो अर्थाने भौगोलिकदृष्ट्या मोहोळ शहरापासून दूरच्या अंतरावर असताना, अनगरपेक्षा कितीतरी मोठी गावं दुसरीकडे असताना, पेनूर असेल, पाटकुल असेल, कुरुल असेल, बेगमपूर असेल, ही अनगरच्या पेक्षा जवळपास मोठी असलेली, हायवेवर असलेली, समृद्ध बाजारपेठ असलेली गावं बाजूला सारून अनगर या ठिकाणी असं अपर तहसील कार्यालय होणं, यातून जनतेच्या मनामध्ये रोष तयार झाला. मोहोळमध्ये कडकडीत बंद पाळला गेला. नरखेड असेल, पेनूर असेल, शेटफळ असेल, या गावांमध्ये कडकडीत बंद पाळला गेला. विजयराज डोंगरेने सुद्धा या संघर्ष समितीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचबरोबर संजय अण्णा क्षीरसागर त्यामध्ये सहभागी झाले. संजय अण्णा क्षीरसागर मागच्या वेळेला विधानसभेचे उमेदवार होते, थोड्याच मताने पराभूत झाले होते. उद्याच्या विधानसभेला निवडणूक लढवण्याच्या करता इच्छुक असलेले उमेदवार सुद्धा या संघर्ष समितीच्या माध्यमातून एकत्र आले. या लढ्यामध्ये त्याला जोडून या लढ्यामध्ये बार असोसिएशनचे जे ॲडव्होकेट्स आहेत त्यांना सुद्धा हा त्रास भविष्यात होऊ नये यासाठी पण तुम्हाला त्यांनी पाठिंबा दिला, म्हणजे थोडक्यात त्यांनी आपलं निवेदन दिलं होतं. त्या बाबतीत याचिका वगैरे दाखल करणार आहेत. बार असोसिएशननी एकत्रित येऊन अनगर येथे होणाऱ्या तहसील कार्यालयाला विरोध केला. त्यांनी त्या पद्धतीचा बार असोसिएशनचा ठराव केला. तो ठराव त्यांनी तहसीलदार यांना पोच देखील केला. त्याच्यामध्ये त्यांच्या मुलाखती मी सगळ्या ऐकल्या. त्या सगळ्या वकिलांचं म्हणणं असं आहे, अर्धन्यायिक कामाच्या करता तहसीलदार हे त्या ठिकाणी अर्धन्यायिक कामकाजामध्ये न्यायाधीश असतात आणि तिथं RTSच्या आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या केसेस तहसीलदार पुढे चालतात. त्यामुळं त्या वकिलांना सुद्धा पक्षकारांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून भौगोलिकदृष्ट्या अनगर हे इनकन्व्हिनियंट आहे आणि त्याच्यामुळं अनगर या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय होण्याच्या करता म्हणून त्यांनी विरोध दर्शवलेला आहे. त्याच्याकरता आवश्यक असलेली न्यायालयीन लढाई लढण्याची देखील तयारी त्यांनी दाखवलेली आहे.
वकील हा समाजातला शून्य वर्ग आपण समजतो. वकील असतील, डॉक्टर असतील, शिक्षक असतील, हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये विद्वान लोक म्हणून आपण आपल्या तालुक्याचे ते हुशार माणसं म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. आणि या तालुक्यातल्या हुशार व्यक्तींनी संघटितपणे येऊन या अनगर तहसील कार्यालयाला विरोध केला. याच्यातून मोहोळ तालुक्याची साधारण प्रातिनिधिक मानसिकता काय आहे हे लक्षात येतं. मुख्यमंत्र्यांनी संबंधित तहसील कार्यालयाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आणि तशा पद्धतीनं निर्देश दिले, लेखी रिमार्क दिले की या तहसील कार्यालयाला तात्पुरती स्थगिती देत आहे आणि परत एकदा याच्या संदर्भातला अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवण्यात यावा असा आदेश दिला. त्यांनी या बाबतीमध्ये सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन देखील केला. महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव जे आहेत त्यांना देखील फोन केला आणि सांगितलं की मी अशा याला स्थगिती देतोय. परंतु संबंधित माहिती मिळाल्यानंतर राजन पाटील आणि यशवंत माने हे दोघंजण मिळून आणि अजून कोण असतील त्यांच्याबरोबर यांनी पुन्हा मुख्यमंत्र्याकडे त्या ठिकाणी आग्रह धरला की आम्ही महायुतीचे आमदार आहोत, आम्ही घटक पक्ष आहोत आणि आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही असं तहसील कार्यालय नेलेलं असताना आणि तो मतदारसंघ शिवसेनेचा नसताना तुम्ही अशा पद्धतीनं स्थगिती देणं योग्य नाही. त्यामुळे राजकीय दृष्ट्या मग अशा पद्धतीचा निर्णय आमच्या परस्पर जो घेतलाय ते आम्हाला मान्य नाही वगैरे असं त्यांनी तक्रार केली. मुख्यमंत्री म्हटले की ठीक आहे, आम्ही माहिती घेऊ. देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, मुख्यमंत्री असतील, हे पुन्हा एकदा या विषयावर बसतील. परंतु आम्ही त्या संदर्भामध्ये सरकारने त्या ठिकाणी ते कार्यालय रद्द करावं असे आमची आग्रही मागणी. मी स्वतः देखील सत्ताधारी पक्षाचा घटक आहे, मी त्या पक्षाचा, राष्ट्रवादी पक्षाचा राज्याचा मुख्य प्रवक्ता आहे. परंतु शेवटी आमचं राजकीय क्षेत्रातलं, राजकारणातलं, सार्वजनिक जीवनातलं प्रयोजन जे आहे ते लोकांच्या करता आहे, सर्वसामान्य माणसाच्या हिताकरता आहे. सर्वसामान्य माणसाच्या मनाच्या विरुद्ध जाऊन केवळ मी अमुक एखाद्या पक्षाचा घटक आहे किंवा मी सत्ताधारी पक्षाचा घटक आहे म्हणून जनभावना पायदळी तुडवणं हे माझ्या तत्वात बसत नाही. म्हणून मी सुद्धा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कानावर हे घातलेलं आहे की या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. हे आम्हाला कुणाला मान्य नाही. नरखेड असेल, शेटफळ असेल, पेरूर असेल, या भागातल्या लोकांना अनगरमध्ये जाण्याच्या करता मोठ्या प्रमाणावर त्रास होऊ शकतो, भौगोलिकदृष्ट्या होऊ शकतो. आणि अनगरची ख्याती अशी आहे की त्या ठिकाणी महिलांच्या बाबतीमध्ये विशेष करून असुरक्षित असं वातावरण आहे आणि त्यामुळं त्यांची पूर्व पार्श्वभूमी लक्षात घेता आम्ही आमच्या मुलीबाळी त्या ठिकाणी पाठवू शकत नाही. उद्याच्याला उत्पन्न दाखला काढण्याच्या करता, डोमिसाईल सर्टिफिकेट काढण्याच्या करता, जातीचा दाखला काढण्याच्या करता, अजून कुठली वेगवेगळ्या पद्धतीची जी कागदपत्र शाळेसाठी, कॉलेजसाठी, नोकरीच्या करता म्हणून लागतात त्याच्याकरता किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे खरेदी खत असतात, जागेच्या वाटण्या असतात, जमिनीच्या वाटण्या असतात, याच्याकरता महिला मुली सगळ्यांना घेऊन जावं लागतं. आणि त्या ठिकाणचं वातावरण मुलींच्या करता हे अत्यंत दूषित स्वरूपाचं आहे. आणि दूषित स्वरूपाचं का आहे, कारण त्या भागाचे नेते राजन पाटील यांनी जाहीर भाषणामध्ये भीमा सहकारी कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळेला सांगितलं होतं की आमची मुलं हे लग्नाच्या अगोदरच या सगळ्या तालुक्यातल्या मुलींना नासवण्याचा उद्योग करत होती. आणि ती का करत होती तर आम्ही पाटील आहे, आम्ही खानदानी पाटील आहे. खानदानी पाटील असल्यामुळं आम्हाला लग्नाच्या आधी मुली नासवण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे असं सांगणारा जो नेता आहे त्या नेत्याच्या गावामधली संस्कृती काय असेल. आणि त्यामुळं आम्ही आमच्या मुली, आम्ही आमच्या माता भगिनी अशा भागामध्ये पाठवू शकत नाही. आणि त्यामुळं जिथं अशा पद्धतीची वकवकलेली लोक ज्या गावात राहतात तशा लोकांच्या तावडीमध्ये आमच्या मुली काही रस्त्यावर पडल्यात, आमच्या आया बहिणी काही रस्त्यावर पडल्यात की जिथं तहसील कार्यालय तिथं झालं म्हणून उद्याच्याला तिथं आम्ही पाठवू. आणि त्यामुळे ही गंभीर स्वरूपाची अडचण आहे. वरिष्ठ पातळीवरच्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत नसतात. आमदारांची मागणी आहे, उलट एखादं शासकीय कार्यालय दिलं म्हणल्यानंतर तालुका खुश होईल, स्वागत करेल असं त्यांना वाटत असेल, त्यामुळे कदाचित ते दिलं असेल. राज्य स्तरावरनं ते इकडच्या भागाकडे पाहतात, इथली ग्राउंड रियालिटी कदाचित त्यांच्यापर्यंत पोहोचली नसेल. आता या आंदोलनाच्या निमित्तानं पोहोचेल. कदाचित गैरसमज त्यांनी मुद्दामून घडून आणला असेल यासाठी की तहसील कार्यालय इथं व्हावं असं वगैरे असं ते त्यांनी मागणी केली. आता काय झालंय की महायुतीचं सरकार असताना
एकनाथराव शिंदेसाहेब काय, अजितदादा काय, यांना आमदारांनी पाठिंबा दिला म्हणून ते सत्तेमध्ये येऊ शकले. त्या संबंधित आमदारांच्या जे काही मागण्या असतील त्या मागण्या मान्य करणं, त्यांना मागेल तेवढा निधी देणं, विकास कामं असतील, इतर कुठलीही कामं असतील, प्राधान्यानं त्या आमदारांची कामं करणं असा कल हा मुख्यमंत्र्यांचा, अजितदादांचा असतील युतीतल्या नेत्यांचा आहे. त्यामुळे यांनी त्याचा गैरवापर करायला सुरुवात केली. एक प्रश्न असा आहे की या संपूर्ण तालुक्यामध्ये अनगरकर पाटील आणि यशवंत माने यांनी आत्तापर्यंत हे सर्व जेवढे काही निर्णय घेतले आणि वरच्या वरिष्ठ नेतेमंडळींना जाऊन असं सांगतात की पूर्णपणे दिशाभूल करतात की हा संपूर्ण तालुका माझाच आहे आणि ह्या तालुक्यातून मी आमदार देऊ शकतो. मग ह्या गोष्टी तुम्ही एक राज्याचे मुख्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असताना तुम्ही अजितदादांना सांगितल्यात का? हो, मी अजितदादांना या संदर्भातली पूर्ण कल्पना दिलेली आहे. मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघाचं वातावरण पूर्ण बदललेलं आहे आणि हे वातावरण बदलण्याच्या मागं राजन पाटील यांची खरी प्रतिमा काय आहे, राजन पाटील हे व्यक्तिमत्व कसं आहे, हे मोहोळ तालुक्यातल्या आणि या विधानसभा मतदारसंघातल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर आलेला आहे. जो व्यक्ती स्वतःला खानदानी पाटील असल्यामुळं आम्हाला लग्नाच्या अगोदर पुरी नाचवण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटतो असं सांगणारा व्यक्ती ह्या मोहोळच्या सर्वसामान्य लोकांना मान्य असू शकतो का? जी व्यक्ती असं म्हणते की आम्ही 17 वर्षी आमच्या पोरांनी 302ची कलमं भोगलेली आहेत, म्हणजे आमची पोरं खून करणारी, मर्डर करणारी आणि त्याच्या माध्यमातून दहशतीचं वातावरण निर्माण करणारी आहेत आणि त्याचा आम्हाला अभिमान वाटतो असं म्हणणारा नेता हा मोहोळ तालुक्याच्या दृष्टीनं किंवा कुठल्याही तालुक्याच्या दृष्टीनं अभिमानास्पद असू शकतो का? जी वक्तव्य राजन पाटलांनी केली त्याच्यावरून या राजन पाटील व्यक्तीचं व्यक्तिमत्व जे आहे किती विकृत स्वरूपाचं आहे, किती घाणेरड आहे आणि महिलांच्या बाबतीमध्ये किती हीन दृष्टिकोन ठेवणार आहे, असा व्यक्ती ह्या तालुक्याचा कारभारी असू शकतो, या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची योग्यता इथे असू शकते. इतका घाण व्यक्ती हा उद्याच्याला या तालुक्याला कुठं घेऊन जाईल? जर यांच्या हातामध्ये सत्ता राहिली तर उद्याच्याला यांची पोरं जे ती किती नंगानाच करतील आणि तो नंगानाच जो आहे तो या तालुक्याला नको आहे. आणि त्याच्याकरता म्हणून मोहोळ तालुक्यातल्या सामान्य माणसांनी ठरवलंय की यांना पहिल्यांदा सत्तेच्या बाहेर काढलं पाहिजे. सत्तेच्यामुळं प्रशासन यांच्या हातात राहतं, पोलीस यंत्रणा यांच्या हातात राहते, महसूल यंत्रणा यांच्या हातात राहते आणि त्या माध्यमातून लोकांची पिळवणूक करता येते, त्या माध्यमातून खोटे गुन्हे लोकांच्यावर दाखल करता येतात, त्या माध्यमातून अॅट्रॉसिटीसारख्या केसेस, विनयभंगासारख्या केसेस हे सातत्यानं लोकांच्यावर केल्यामुळं या मोहोळ तालुक्यातला माणूस आवाज उठवत नाही, त्याच्या मनामध्ये एक दहशतीचं वातावरण आहे, यांच्या विरोधामध्ये कोण बोलायला तयार होत नाही. त्याचं कारणच हे आहे की सरकारी यंत्रणांचा, शासकीय यंत्रणांचा, विशेष करून पोलीस यंत्रणांचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर गैरवापर करण्याची यांनी एक पद्धत विकसित केलेली आहे. कुणी यांच्या विरोधात एखाद्या गावातला व्यक्ती गेला तर त्याला सेक्रेटरीच्या माध्यमातून सोसायट्या यांच्या ताब्यात आहेत, त्यामुळं DCC बँकेची माध्यमातून जी विविध कार्यकारी सोसायटीतून जी कर्ज दिली जातात ती कर्ज यांच्या हातामध्ये येतात. पूर्ण तालुक्यातले जेवढे विविध कार्यकारी सोसायट्यांचे जेवढे सेक्रेटरी आहेत हे जवळपास सगळे त्यांच्या गावातले अनगरचे आहेत आणि त्याच्यामुळं कर्ज वाटप जे शेतीसाठी जे कर्ज वाटप पूर्ण नियंत्रण यांचं आहे आणि त्याच्यामुळं आर्थिक नाडी लोकांची यांच्या हातामध्ये. त्याच्याबरोबर यांनी असे काही गुंड कार्यकर्ते पाळलेले आहेत, कारण स्वतःच म्हणतात 302ची कलमं भोगणारी माझी पोर आहेत, त्यामुळं त्यांचे कार्यकर्ते काय प्रवृत्तीचे असतात. यांनी काय केलेलं आहे, एखादा कार्यकर्ता विरोधात गेला की संबंधित कार्यकर्त्याचे वीक पॉईंट काय आहे, त्याच्या घरामध्ये कोण कुठला तरी DCC बँकेत कर्मचारी आहे का, कुठल्या शाळेवर कर्मचारी आहे का, किंवा त्याची कुठून पाईपलाईन गेली आहे का, तर त्याची मोटर चोरी करायला लावतील, त्याचं शेत अचानक जाळून टाकतील, त्याच्याबरोबर त्याचा कोण घरातलं कोण ग्रामसेवक किंवा कुठल्या ठिकाणी असेल तर त्याला कुठलं तरी कोणतरी मध्येच पाठवून त्याला सस्पेंड कसा होईल हे बघतील आणि याला सगळी लोक घाबरून आहेत. त्यामुळं राजन पाटलाची जी काही कार्यकर्त्यांची फौज आहे ही फौज जी आहे ना ही त्यांना सुद्धा हा नेता नको आहे. फक्त कुठं ना कुठं त्यांचे हात गुंतलेले आहेत, हात अडकलेले आहेत, अडचणीत आहेत, त्यामुळं ते लोक त्याच्या बाबतीत धाडस करत नाहीत. आता जे अनगरला तहसील कार्यालय झालं ना याच्या जवळचे कार्यकर्ते आम्ही पुरावे देऊ शकतो
याच्या जवळचे कार्यकर्ते आहेत की त्यांना सुद्धा अनगरला तहसील कार्यालय झालेलं मान्य नाही. कारण भविष्यामध्ये उद्याच्याला कदाचित राजन पाटलाच्या मुलांनी एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय केला तर तो विरोधातच जाऊ शकत नाही ना. कारण उद्या तहसीलची कामं करायला रोज अनगरला जावं लागेल. अनगरला जायचं म्हणजे तिथं उद्याच्याला त्याला कधी त्याच्यावर अट्रॉसिटी होईल, कधी विनयभंगाचा धोका होईल. तुम्ही काय म्हणसाल, तहसीलदार नियमबाह्य काम कसं करेल? तहसीलदार तर नियमाप्रमाणे काम करेल. अहो, जर तहसीलदारनं यांचं ऐकलं नाही तर त्या तहसीलदारवरच अट्रॉसिटी एखादी दाखल होईल, तहसीलदारवरच विनयभंगाची एखादी केस होईल. अधिकारी सुद्धा सुरक्षित नाही तिथं. अधिकारी सुरक्षित नाही तिथं तहसीलदार जायला कोण तयार व्हायचं नाही. त्याच्या फॅमिलीला त्रास देण्याचा प्रयत्न करतील निश्चितपणे. आणि उद्या आपल्याला माहित आहे अनगरमध्ये कितीतरी कुटुंब हे त्या अनगरला सोडून मोळमध्ये राहायला आले. का आले? काय तर जिल्हा सोडून गेले. का आले? यांनी कुणालाच सोडलेलं नाही. म्हणजे कॅमेऱ्याच्या समोर मला बोलायला काहीच अडचण नाही, मी सभेतही बोलतो. या एखादी चांगली महिला, सुसंस्कृत महिला असेल आणि तिच्या बाबतीमध्ये जर यांच्या भावना बदलल्या तर त्या कुटुंबाची फार मोठी कुचंबना होते. कारण यांची दहशतच तशी आणि त्याच्यामुळे हे गाव सोडतात अशा पद्धतीचं. आणि यांनी नाही म्हणाला याला तोंड कुठं आता? स्वतःच्या तोंडाला सांगतोय ना की लग्ना आधीपासून आम्ही हे उद्योग चालू केलेले. विचार करा ना. म्हणजे मोहोळ तालुक्यामध्ये किती अनावरस मुलांची फौज या लोकांनी तयार केलेली असेल. 2 पोरांनी मिळून. बापाची काय असेल ती वेगळी, पूर्ण आयुष्यभरातली, बरोबर आहे का? परंतु या 2 पोरांनी या मोहोळ तालुक्यातल्या गोरगरीब लोकांच्या किती मुली नासवल्या असतील त्याला काही माप आहे का नाही? शेवटी विकास असो, पैसा अडका असो, काही असो, प्रत्येकाला आपापली इज्जत प्यारी, आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलीबाळीची इज्जत प्यारी. आणि त्याच्या बाबतीमध्ये अत्यंत हीन दृष्टिकोन असलेला हा नेता स्वतःला परमनंट आमदार म्हणून घेतो, स्वतःला मोहोळ तालुक्याचा भाग्यविधाता म्हणून घेतो. आणि अशा पद्धतीनं त्याची जर मनोवृत्ती असेल तर काय ह्या मोहोळ तालुक्याचं दुर्दैव असेल त्याचा विचार करा. त्यामुळं मी माझ्या नेत्यांना हे सांगितलं की जिथं राजन पाटील ज्या बाजूनं असतील त्याचा आमदार यावेळेला पडणार. ते मग त्यांचं त्यांनी सगळीकडे हात ठेवलेले. ते आता घड्याळाबरोबर असले तरी भविष्यात कधी तुतारीत जातील याचा काही नियम नाही, कधी शिवसेनेत जातील नियम नाही. मध्यंतरी भाजपमध्ये पण चालले होते, सगळ्याला माहित आहे. आणि सगळ्याला हे संधान बांधून आहे, सगळ्याशी संधान बांधून आहे. मध्यंतरी विजयसिंह मोहिते पाटलांना घरी आणून सत्कार केला, धैर्यशील मोहिते पाटलाला घरी आणून सत्कार केला 2-2दा निवडणुकीच्या आधी आणि नंतर सुद्धा. म्हणजे एका बाजूला तुतारीच्या नेत्याबरोबर संधान, दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबरोबर संधान, तिसऱ्या बाजूला सत्तेमध्ये घड्याळासोबत अजितदादांच्या सोबत राहायचं. म्हणजे हे इतके निर्लज्ज आहे की हे स्वतःला फार स्वाभिमानी समजतात. परंतु यांनी स्वाभिमान नुसता घाण नाही ठेवला तर विकून टाकले. कालच ते एका कार्यक्रमामध्ये म्हणाले की आम्ही फक्त विकासासोबत तडजोड करू पण कधीही विचारांबाबत करणार नाही असं त्यांनी वक्तव्य केलं. कुठला विचार आहे यांचा? कुठला विचार कुठला आहे? म्हणजे कैलासवासी बाबुरावांचा विचार म्हणून सांगतात हे, बरोबर आहे. परंतु खरा विचार यांचा कुठला आहे? विचार यांचा काय आहे? ते भीमा कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जग जाहीर झालेला आहे. रांझ्याच्या पाटलाचा जो विचार होता तोच विचार यांचा आजही आहे. म्हणजे लोकांच्या पोरीबाळी नासवणे आणि लग्नाच्या अगोदरपासून मौज मजा करणे, गुन्हेगारीचं समर्थन करणे, गुंडगिरीचं समर्थन करणे, 17 वर्षी 302 कलम भोगल्याचा अभिमान बाळगणे, अशा पद्धतीचा हा यांचा विचार आहे. त्यामुळं या विचाराशी हे कधीही तडजोड करणार नाहीत. म्हणून मोहोळ तालुक्याने ठरवलंय की ह्यांचा विचार ह्यांच्या घरापुरताच मर्यादित राहिला पाहिजे. यांचा विचार तालुक्याच्या मुखांनी नाही आला पाहिजे. कारण तालुक्यातल्या लोकांना असं वाटतं की आमच्या पोरी काही रस्त्यावर पडलेल्या नाही आणि आम्हाला आमची पोरं शिकून मोठी करायचे, त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळवून द्यायच्या, त्यांना 302ची कलम भोगणारे आदर्श असलेल्या नेत्यांच्या पाठीमागे मोकळं बोंबलं फिरवायचं नाही.
प्रत्येक वेळेस राज्यातील राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर आपली वेगळी वेगळी भूमिका बदलून त्या सोयीचं राजकारण करणारे अनगरकर पाटील आज अजितदादांबरोबर आहेत, महायुतीबरोबर आहेत. पुढील आगामी काळामध्ये ते इतर पक्षातही जाऊ शकतात. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगताल? मगाशीच मी सांगितलं की यांनी जेव्हापासून सहकारी साखर कारखाना खाजगी केला आणि तो खाजगी केल्यानंतर त्यांनी तिथं बॉटलिंग प्लांट सुरू केला आणि दारूचा कारखाना सुरू केला. आणि दारूच्या कारखान्यामध्ये नियमाप्रमाणे जर ती दारू दुसऱ्या राज्यात पाठवायची असेल, दुसऱ्या राज्यात जर दारू पाठवायची असेल बनवलेली, तर त्याच्या संदर्भामध्ये उत्पादन शुल्क विभागाची विहित अशी प्रक्रिया आहे. आणि यांनी ब्लॅक मार्केटिंग चालू केलं होतं. गुजरातमध्ये दारूबंदी आहे, त्यामुळं गुजरातमध्ये त्या ठिकाणी ब्लॅकनी दारू विक्रीचा धंदा यांचा राजरोसपणे चालू होता. त्यामुळं बिल्टी फाडताना दुसऱ्या राज्याची फाडायची आणि प्रत्यक्षात दारू गुजरातला नेऊन विकायची, असा 2 नंबरचा धंदा चालू होता. आणि यांनी 25 कोटी रुपये राज्य शासनाचं उत्पादन शुल्कचे बुडवले. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. आणि यांनी तो कारखाना सगळ्या स्वतःच्या कुटुंबाच्या नावानं केलेला असल्यामुळं बिचारा यांच्या कुटुंबातल्या लग्न झालेल्या मुलींवर सुद्धा, त्यांच्या स्वतःच्या महिलांवर सुद्धा याच्यात गुन्हा दाखल झाला आणि आता ते हायकोर्टातल्या जामिनावर आहे. म्हणजे आपण एखाद्यानं पाकिट मारलं तर त्याला चोर म्हणतो, त्या पाकिटामध्ये 100 रुपये होते का 200 रुपये होते हे सुद्धा बघत नाही. एखाद्या महिलेची साखळी चोरली तर त्याला साखळी चोर म्हणतो. ह्या 25 कोटी रुपये राज्य शासनाचे, म्हणजे तुमचे आमचे सर्वसामान्य माणसाचे कराचे पैसे जे आहेत, टॅक्सचे पैसे, हे चोरलेले आहेत. म्हणजे 25 कोटी रुपयाला चोरी म्हणायचं का दरोडा म्हणायचं? म्हणजे हा व्हाईट कॉलर दरोडेखोर आहे. आता दुय्यम निबंधक आणि अप्पर तहसील कार्यालय तिकडे गेल्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये जनता त्यांनी दिलेल्या आमदारावर स्वीकारेल. मी सांगतो तुम्हाला, त्यांचा उमेदवार असेल, जो कोणी पण असेल, त्याचं डिपॉझिट जाईल ह्यावेळेला. डिपॉझिटच जाईल. मोहोळ तालुक्यातल्या जनतेने ठरवलेलंच आहे की राजन पाटलाचा उमेदवार पाडायचा म्हणजे पाडायचा. निवडून मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती ही जी आहे आणि आम्ही सगळ्यांनी जो विचार पेरलेला आहे, त्या विचाराच्या पाठीशी मोहोळ तालुक्यातली जनता राहील. मगाशी मी जे सांगितलं की अशा विकृत मनोवृत्तीच्या, घाणेरड्या प्रवृत्तीच्या, गुंड प्रवृत्तीचं समर्थन करणाऱ्या आणि महिलांच्या बाबतीमध्ये अतिशय खालचा आणि हीन दृष्टिकोन असलेल्या अशा नेत्याच्या पाठीशी आपण कसल्याही परिस्थितीत जायचं नाही. असा नेता ह्या मोहोळचं भविष्य उज्ज्वल करू शकत नाही. मोहोळ तालुक्यातल्या ज्या माणसाला स्वतःच्या कुटुंबातल्या मुलींबद्दल आणि मुलांबद्दल, त्यांच्या फ्युचरबद्दल, त्यांच्या भविष्याबद्दल ज्यांना काळजी आहे, ज्यांना चिंता वाटते, तो कुठलाही व्यक्ती यांना मत देऊ शकत नाही. यांच्या मागे कार्यकर्ता म्हणून जरी फिरत असला तरी त्या कार्यकर्त्याची बायको, त्या कार्यकर्त्याची बहीण, त्या कार्यकर्त्याची पत्नी, त्या कार्यकर्त्याची मुलगी त्याला मत देणार नाही. कारण ह्याचा उमेदवार म्हणजे नुसता पपेट असतो. उमेदवार हा राजन पाटील स्वतःच असतो. त्यामुळं उमेदवार कोण उभा केलाय याला महत्व नाही. उमेदवार हा त्याच्यासाठी हा सालगडी आहे, त्याच्या शेतामध्ये राबणारा सालगडी. वास्तविक वस्तुस्थितीमध्ये तो घरगडीच असतो. त्यांनी संबंधित उमेदवारानं फक्त 5 वर्ष यांची चाकरी करायची. राजन पाटील आणि त्यांच्या 2 मुलांची चाकरी करणारा आमदार त्यांना पाहिजे असतो, अख्ख्या मोहोळ तालुक्यातून निवडून दिलेला. काय यांना वाटलं नाही करायचं होतं तहसील कार्यालय, तर मग कुरुलला का केलं नाही? मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये उत्तर सोलापूर तालुका येतो, पंढरपूर तालुका येतो. उत्तर सोलापूर मधल्या 50% उत्तर सोलापूर तालुक्यातला ग्रामीण भाग जो आहे त्यांना सोलापूर शहरामध्ये रोज जावं लागतं. मग का त्या वडाळ्यामध्ये तुम्ही अप्पर तहसील कार्यालयाची मागणी त्या ठिकाणी केली नाही? उलट अप्पर तहसीलची मागणी 10 वर्षापासून वडाळ्याची प्रलंबित आहे. उत्तर सोलापूरला स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालयाची मागणी 10 वर्षापासून प्रलंबित आहे. पंढरपूर तर जिल्ह्याची मागणी आहे. पंढरपूर मोहोळपेक्षा दुपटीनं मोठा आहे. मग त्या पंढरपूरला अप्पर तहसीलची मागणी आहे, माळशिरसला अप्पर तहसीलची मागणी आहे, अक्कलकोटला अप्पर तहसीलची मागणी आहे, बार्शीला अप्पर तहसीलची मागणी आहे. बार्शी असेल, पंढरपूर असेल, माळशिरस असेल, उत्तर सोलापूर असेल, ह्या अप्पर तहसीलच्या मागण्या या आधीपासून प्रलंबित असताना
केवळ फक्त 2 ते 3 महिन्यामध्ये यांनी सत्तेचा गैरवापर करून प्रचंड मोठ्या प्रमाणावर निवडणुका जवळ आल्याच्या पार्श्वभूमीवर याच्यामुळे आम्हाला फायदा होईल असं चित्र निर्माण करून यांनी हे अप्पर तहसील कार्यालय बळजबरीनं शासनाला फसवून आणलेलं आहे. यांना मोहोळ तालुक्याचं जायचं होतं, मग कुरुल आणि कामतीला का नाही आणलं? कुरुल कामती काय तुम्हाला मतं दिली नाही? तो भाग मोहोळ तालुक्यामध्ये येत नाही. कुरुलच्या कामतीच्या त्या टोकावरच्या लोकांना 40 ते 45 किलोमीटरचा प्रवास करून मोहोळमध्ये यायला लागतं त्यांच्या तहसीलच्या कामाच्या करता. बरोबर आहे? बरोबर. दिवस जातो त्याच्यामध्ये पूर्ण दिवस जातो. बरं, तहसील कार्यालयामध्ये कुठल्या तरी कामाच्या निमित्तानं येणारा जो माणूस आहे त्याचं काम तहसील कार्यालयाबरोबर MSCBीत पण असू शकतं, फॉरेस्ट ऑफिसमध्ये असू शकतं, दवाखान्यात असू शकतं, इतर सरकारी अजून काही कार्यालयामध्ये त्याचं काम असू शकतं. त्या निमित्तानं ते काम आता काय करा, आता जी गावं तिकडे जोडलेली आहेत अनगरला, त्यांनी तहसीलच्या कामाकरता अनगरला यायचं आणि MSCBच्या कामाकरता मोहोळ यायचं. पेनूरच्या माणसांनी का आधी मोहोळ यायचं आणि मग उलटा अनगरला जायचं. हा कुठला धंदा काढला? म्हणजे यांनी केवळ पेनूर हा त्यांच्या विरोधात असलेला भाग आहे, नरखेड त्यांच्या विरोधातला भाग आहे, शेटपळ त्यांच्या विरोधातला भाग आहे आणि हे विरोधात असलेला जो भाग आहे या भागातला विरोध जो आहे यांना आपल्या मुठीमध्ये बळजबरी करून आपल्याला आणता आणलं पाहिजे पायापाशी. आणि याच्या करता म्हणून त्यांना त्यांची कुचंबना करण्याच्या करता भविष्य काळामध्ये तिथल्या पुढाऱ्यांना, तिथल्या सामान्य नागरिकांना आपल्या जवळ येण्याशिवाय किंवा त्यांना सरेंडर झाल्याशिवाय भागच नाही असं घडवून आणण्याच्या करता हे तहसील कार्यालय केले. आता आगामी निवडणुकीमध्ये विधानसभेच्या संघर्ष समिती उमेदवार देईल का आणि संघर्ष समितीचा हा प्रयोग महाराष्ट्रात यशस्वी होईल? सध्या तरी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीचा उद्देश हा अनगर या ठिकाणी झालेलं तहसील कार्यालय याची जी काही शासनाचा आदेश आहे तो आदेश रद्द करणं हे आमचं प्रथम उद्दिष्ट आहे. आणि जरी आम्ही आता हे रद्द करण्यामध्ये यशस्वी ठरलो किंवा स्थगित करण्यात यशस्वी ठरलो तरी सुद्धा भविष्य काळामध्ये जर राजन पाटलाच्या विचाराचा आमदार निवडून आला तर ते पुन्हा अजून तहसील कार्यालयात येतात. रद्द झालेलं पुन्हा आणतील ना. जर सत्तेत आले तर स्थगिती कुठल्याही थराला जाऊ शकतील का? स्थगिती आणली तर त्या स्थगितीला उठवण्यासाठी जंग पछाडा लागली. त्यामुळं सत्ता कारणातून यांना उद्ध्वस्त करणे ह्याच्याशिवाय मार्ग नाही. मोहोळ तालुका हा आजही मानसिक दृष्ट्या पारतंत्र्यात आहे. मोहोळ तालुका आजही यांच्या दहशतीच्या गुलामगिरीमध्ये आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालं 75 वर्ष झाले परंतु अजूनही मोहोळ तालुका अर्थार्थी पारतंत्र्यात असल्यासारखा आहे. त्यामुळं अशा पद्धतीची राक्षसी प्रवृत्ती जी आहे ती समूळ मुळासकट नष्ट करण्याच्या करता आजच्या लोकशाही युगामध्ये निवडणुकीत त्यांना परास्त करणं हाच त्यातला एकमेव मार्ग आहे. त्यामुळे आम्ही लोकशाही मार्गानं जनमताच्या आधारावर लोकांच्या विचारानं यांना सत्तेमधून बाहेर फेकू आणि त्याच्याशिवाय मोहोळ तालुक्यातल्या जनतेची सुटका नाही आणि त्याच्याशिवाय मोहोळ तालुक्याला भविष्य नाही. तुम्ही काही दिवसापूर्वी प्रेस कॉन्फरन्समध्ये असंही सांगितलं होतं की हा तहसील कार्यालयाचा मुद्दा झाल्यानंतर जवळजवळ तालुक्यातील ज्या काही ग्रामपंचायती आहेत त्या सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंचांना ते स्वतः वैयक्तिक बोलून अनगर येथे दम देत आहेत. हे कितपत खरं आहे, कितपत योग्य आहे? अप्पर तहसील कार्यालय करण्याच्या अगोदर लोकांची मागणी होती असं त्या ठिकाणी चित्र निर्माण झाल्यानंतरच त्याच्यावर विचार होतो. यांनी कोणाला विचारलेलंच नाही, कुणी मागणी केलेली नाही, कुठल्या सरपंचानं नाही, कुठल्या उपसरपंचानं नाही, सदस्यानं नाही, कुणीच मागणी केलेली नाही. आता यात विरोध झाल्यानंतर यांनी आता सगळ्या सरपंचाला यांना त्यांना दमबाजी करून त्याचा ठराव द्या ह्याचा ठराव द्या चालू केलेला आहे. वास्तविक आता शासन आदेश तर झालेला आहे, आता याचा ठराव गोळा करायला लागला. आता ठरावाची गरज काय? म्हणजे तुम्ही याचा अर्थ स्पष्ट आहे की आज तुम्ही ठराव गोळा करताय म्हणजेच याचा अर्थ असा आहे की अगोदर तहसील कार्यालय होण्याच्या पूर्वी तुम्ही असे कुठलेही ठराव घेतले नव्हते. कारण कुठली तशी मागणीच नव्हती, कुठल्याच ग्रामपंचायती म्हटलेल्या नव्हत्या की आम्हाला पाहिजे. जर तहसील कार्यालयाची मागणी असती तर यापूर्वी लोकांनी ग्रामसभा घेऊन मागणी केली असती. आजही मला त्यांना आवाहन करायचं, जर जनमताची चाळ असेल ना, जनमताची चाळ असेल तर राजन पाटील आणि यशवंत माने ह्या दोघांनी मिळून धमक असेल तर या अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावर संपूर्ण मोहोळ तालुक्याचं सार्वमत घ्यावं.
माझं जिल्हाधिकाऱ्यांना आणि मोहोळच्या तहसीलदारांना पण आवाहन आहे की जर खरोखर ही जनतेची मागणी असेल तर तुम्ही या मुद्द्यावर सार्वमत घ्यावं आणि जर सार्वमत घेतल्यानंतर जनतेने जर अप्पर तहसील कार्यालय अनगर याला समर्थन दिलं तर आम्ही माघार घेऊ आणि जनतेची माफी मागू की त्यांनी हे आंदोलन आम्ही उभा केलं. पुढचा प्रश्न झाले. मागील आठवड्यामध्ये पंढरपूर येथे त्यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं तुमच्या वैयक्तिक कुटुंबावरती आणि घरातल्या महिलांवरती टीका टिप्पणी केली होती. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? माझी पत्नी तहसीलदार आहे आणि ती कुठेही अँटी करप्शनमध्ये चुकीच्या कामाच्या करता त्या ठिकाणी निलंबित झाली नव्हती. त्या ठिकाणच्या आमदारांनी काही तक्रारी केल्या होत्या, त्या मतदार नोंदणीच्या संदर्भातल्या होत्या आणि त्या संदर्भानं गैरसमजातून ते निलंबन झालं. या संदर्भात मॅट कोर्ट जे असतं त्या मॅट कोर्टाने 100% निर्दोष त्या ठिकाणी त्यांना मुक्त केलं आणि त्याचबरोबर आहे त्याच ठिकाणी पुन्हा नियुक्ती द्यावी म्हणून आदेश दिले. राज्य शासनाच्या वतीनं तिथं अफिडेव्हिट करण्यात आलेलं आहे की या बाबतीमध्ये तहसीलदारांनी जे काही कारणासाठी निलंबन केलं होतं त्याच्या बाबतीमध्ये पूर्णपणे त्यांनी प्रिकॉशन घेतलेली होती. याच्यामध्ये यांची कुठलीही चूक नाही, तरी अजून काळजी घ्यायला पाहिजे असं त्या ठिकाणी नमूद केलं. या बाबतीमध्ये त्यांच्या संदर्भातल्या सर्व प्रकारच्या चौकशीमध्ये त्या निर्दोष मुक्त झालेल्या आहेत आणि न्यायालयाने एखाद्याला निर्दोष ठरवल्यानंतर हा उपटसुंब्या कोण दोषी ठरवणार? आणि लढाई उमेश पाटलाची आणि तुमची आहे. लढाई उमेश पाटलाची आणि तुमची आहे. आम्ही कधी तुमच्या कुटुंबातल्या महिलांच्या संदर्भानं बोललेलो नाही. त्यामुळे हे खालच्या दर्जाचं राजकारण आहे. म्हणजे यांचा क्लास कुठला आहे त्यातून हे आपल्याला लक्षात येतं. लढाई उमेश पाटलाबरोबर काय असेल ती लढाई करा ना. उमेश पाटील त्याला समर्थ आहे. त्यांनी असं खालच्या पातळीची टीका करून एक प्रकारे संघर्ष समिती मोडीत काढण्याचा प्रयत्न त्यांचा असावा का? संघर्ष समिती मोडीत काढण्याचा ते यथाशक्ती प्रयत्न करणार. काही प्रमाणामध्ये त्यांना यशही येऊ शकतं, कारण संघर्ष समिती आज पूर्णपणे एकसंघरित्या एकत्रित आलेली असली तरी आमच्या संघर्ष समितीमध्ये त्यांचीच काही फुटीर माणसं ही घुसवलेली असू शकतात. त्यामुळे संघर्ष समितीचा विचार नासवण्याचा प्रयत्न ते करू शकतील, परंतु एकदा सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये या संदर्भामध्ये एकदा विचार तयार झाला तर यामध्ये त्यांनी कितीही नासवायचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्यात त्यांना यश येणार नाही. या संघर्ष समितीच्या माध्यमातून मोहोळ तालुक्यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेला विचार महत्वाचा आहे, व्यक्ती महत्वाचा नाही. उमेश पाटील उद्या आहे काय नाही काय, अमुक या कार्यकर्ता आहे काय नाही काय ह्याला महत्व नाही. त्यांनी जो विचार पेरलेला आहे तो महत्वाचा आहे. 2 वर्षापूर्वी तुम्ही जनता दरबाराच्या माध्यमातून संपूर्ण मोहोळ तालुका पिंजून काढला होता. त्यावेळी तुम्ही अशीच त्यावेळेस आनगरकर पाटलांवरती टीका केली होती आणि त्याचा संपूर्ण जनतेला खुलासा केला होता. इथून पुढं आता हे मोहोळ तहसील कार्यालय असू दे, दुय्यम निबंधक कार्यालय असू दे किंवा इतर अनेक त्यांच्या गोष्टी बाहेर काढण्यासाठी तसा जनता दरबार आयोजित करणार आहात का निवडणुकीच्या अगोदर? आम्ही असं ठरवलेलं आहे की संपूर्ण मोहोळ तालुक्यामध्ये या अप्पर तहसील कार्यालयाच्या निमित्तानं आनगरकरांचं हे स्वयंकेंद्रित धोरण जे आहे आणि यातून मोहोळ तालुक्याच्या पुढं असलेला जो धोका आहे आणि मोहोळ तालुक्याचं जे भविष्य जे अंधकारमय होण्याची शक्यता आहे याच्यातून जनजागृती करण्याकरता, जनचळवळ निर्माण करण्याच्या करता गावोगाव जाऊन लोकांच्या मध्ये जाऊन या संदर्भातला जनतेमधला जो क्षोभ आहे तो क्षोभ जो आहे तो किती प्रमाणात आहे याच्याकरता आम्ही जाणार आहोत. एक चळवळ उभा करण्याच्या करता जाणार आहोत. यांनी अजून किती काय काय उद्योग करून ठेवलेले आहेत, यांचं पुढचं धोरण काय आहे, यापूर्वी हे लोकांशी कसं वागलेले आहेत, यांनी कशा पद्धतीनं मोहोळ तालुक्याला लुटलेलं आहे आणि कसं स्वतःच्या तुंबड्या भरलेल्या आहेत. कारखाना गिळंकृत केला, आता तहसील कार्यालय गिळंकृत केलं, आता त्या दुय्यम निबंधक कार्यालय गिळंकृत केलं आणि अजून काय काय गिळंकृत करणार आहेत किंवा करतील. त्यामुळे मोहोळ तालुक्यामध्ये हे काहीही शिल्लक ठेवणार नाही.
ते आता सरकारी दवाखाना जातोच आहे, MSCBचं ऑफिस पुन्हा जाईल, DYSP ऑफिस तिथंच आहे, भविष्यात पोलीस स्टेशन तिथं घेऊन जातील आणि पुन्हा म्हणतील की मोहोळ तालुका हा तालुक्याची गरजच नाही, तर अनगरज तालुका जाहीर करा म्हणतात. त्यामुळं मोहोळच्या बद्दलचा असलेला जो आकस आहे तो आकस यामध्ये प्रामुख्याने आहे. कारण कैलासवासी शहाजीराव पाटलांच्या काळापासून मोहोळ शहराने कधीही अनगरकरांना साथ दिली नाही. कधीही बघा कुठल्याही निवडणुकीमध्ये अनगरकरांच्या विरोधामध्ये मोहोळ शहर आणि नरखेड परिसर हे सातत्यपूर्वक हे अनगरकरांच्या विरोधात राहिले. त्यामुळं या भागाबद्दल यांची मानसिकता जी आहे ती आकसाची राहिली. त्यामुळे यांना मोहोळ तालुक्यातली मोहोळची बाजारपेठ जी आहे ती उद्ध्वस्त करायची. मोहोळची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याच्या करता खरं हे षडयंत्र आहे. कारण 40% ते 50% नागरिकांची आवक बंद झाल्यानंतर मोहोळ तालुक्यामध्ये चहाच्या टपरीवाल्यापासून, झेरॉक्स दुकानदारापासून, पान टपरीपासून, साडीवाल्याच्या दुकानापासून, ज्वेलरीपासून, इलेक्ट्रिकवाल्यापासून, पंक्चर काढणाऱ्यापासून, गॅरेजवाल्यापासून, गाडी धुणाऱ्यापासून, गाडी विकणाऱ्यापर्यंत ह्या सगळ्यांच्या व्यवसायावर परिणाम जवळपास 50% व्यावसायिक संपणार आहे. आणि त्याच्यामुळं लोकांच्या रोजीरोटीचा जो विषय आहे त्या रोजीरोटीचा विषय जो आहे तो प्रकर्षानं भविष्य काळामध्ये निर्माण होणार आहे. आणि अगोदरच मोहोळ तालुका मोठ्या प्रमाणावर मागास ठेवण्यामध्ये यांनी प्रचंड मोठा हातभार लावला. नैसर्गिकरित्या मोहोळ तालुक्यामधून हे 4 हायवे गेल्यामुळं या मोहोळ तालुक्याचं जे काही महत्व आहे ते महत्व सुद्धा आहे तेवढं सुद्धा संपवण्याचा यांचं कुटील कारस्थान आहे. त्यामुळे मोहोळ शहर आहे त्यामुळे प्रचंड चिडून आहे. एका मेसेजवर सगळ्या मोहोळ शहराने कडकडीत बंद पाळला. यातच मोठं यश म्हणून त्यामुळे ते यश आहे. परवा आमचा बाजार होता सोमवारी नरखेडचा, अनगरचा, पेनूरचा पण मला वाटतं बाजार होता, तरी सुद्धा त्या दिवशी लोकांनी कडकडीत बंद पाळला. लोकांच्या मनामध्ये तीव्र अशा भावना आहेत. शेवटचा प्रश्न, उद्यापासून सुरू होणाऱ्या धरणे आंदोलनासाठी सर्व मोहोळ तालुक्यातील किंवा मोहोळ मतदारसंघातील जनतेला आपण काय आवाहन करताल, जे उद्यापासून धरणे आंदोलन तुम्ही सुरू करतात त्यासाठी? उद्या 4 ऑगस्ट पासून या अनगरच्या तहसील कार्यालयाला विरोध करण्याच्या करता किंवा त्याचा निर्णय रद्द करण्याकरता मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीनं धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. माझं मोहोळ तालुक्यातल्या नागरिकांना आवाहन आहे की मोहोळमध्ये येऊन त्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवावा, त्या धरणे आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. धरणे आंदोलनामध्ये बसणारे मोहोळ शहरातले असतील, ग्रामीण भागातले असतील, त्यांना आपल्या सक्रिय पाठिंब्याची आवश्यकता आहे. हे जे काही आंदोलन केलं जात आहे हे तुमच्यासाठी आंदोलन आहे, जनतेसाठीचं आंदोलन आहे, तुमच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठीचं आंदोलन आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही तुमचा सहभाग असणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं तिथं यावं, आपण आपला लिखित स्वरूपामध्ये, मौखिक स्वरूपामध्ये आपला पाठिंबा द्यावा. तिथं एक अर्धा तासभर आपल्याला जेवढा वेळ बसणं शक्य असेल त्या ठिकाणी आपण बसावं. मोहोळमध्ये तालुक्यातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी त्या धरणे आंदोलनाच्या ठिकाणाला किमान भेट द्यावी एवढी माझी मोहोळ तालुक्यातल्या जनतेकडे अपेक्षा आहे.